महत्वाचे. मला माझ्या समाजाला या किचडात नाही लोटायचं, म्हणून आम्हाला तिकडे जायचं नाही. तुम्हाला संधी आहे की ओबीसीतून 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकचे सरसकट मराठा आणि कुणबी एक प्रमाणपत्र देण्यासाठी अंमलबजावणी करा आणि बाकीच्या सगळ्या सोयऱ्यांसह 3 गॅजेट जे काय मागण्या असतील त्या सगळ्या याची तुम्ही अंमलबजावणी करा. फडणवीस साहेब, या समाजाकडून तुम्हाला विनंती आहे. आणि दुसरं, तुमच्या हातानं सत्ता पाडू नका. जर नाही दिलं, माझ्या नावानं मग बोंबलायचं नाही. ते काय झालं, मी काहीच येऊ देणार नाही, माझा समाजसुद्धा काहीच येऊ देणार नाही. मी हे तुम्हाला तळतळीनं सांगतोय. ही धमकी नाही, ही इशारा नाही, मी हे तळतळीनं सांगतोय तुम्हाला. मला राजकारणाकडे नाही जायचं. मग मी आणि माझा समाज शब्दाला पक्का आहे. एकदा जर राजकारणाकडे नाही जाईन म्हणलं की नाही जाणार. हे माझ्या समाजाला माझ्याबद्दल माहिती आहे आणि मलाही माझ्या समाजाबद्दल माहिती आहे. एकदा नको म्हणलं ते काही करीत नाही म्हणून. कारण तुम्हाला साधं उदाहरण द्यायचं ठरलं फडणवीस साहेब, माझ्या लोकांना आता हाणलं मारलं गेलं. माझा कितीही विश्वास आहे समाजावर, सांगतो गप्प बसा. नुसतं म्हणलं मार खाल्ला पण गप्प बसले. जर हे भिडे असते तर यांनी हाडकं सुद्धा मोडून टाकले असते समोरचे पुढे. माझा समाज सहन करतो, गप्प बसतो. आम्ही सुद्धा नरड्याला लागूच तरच गप्प बसणार आहेत, नाही असं नाही. ते बघू पुढच्या पुढं विषय येतो. आता फक्त मराठ्यांनी शांत राहा, हे मात्र माझ्याकडून तुम्हाला कायमचं आव्हान असणार आहे. आरक्षण देणार आहेत आपण, नाही यांनी दिलं तर आपण सत्तेत घुसून आरक्षण घेणार आहेत, पण घेणार. त्याच्यात काही दुमत नाही. पण आपल्याला तिकडं जायचं नाही, राजकीय भाषा बोलायची नाही, म्हणून फडणवीस साहेबाला आपण संधी दिली. इथपर्यंत मी तुम्हाला क्लिअर केलं. आणि तुम्हाला आता शेवटचं सांगतो, या असल्या सलाईना घेऊन मी नाही उपोषण करू शकत. सलाईना घेऊन मला 1 महिना काही होत नाही, मलाच नाही कोणालाच नाही. माणूस सलाईन घेतल्या तरी मरतो उपोषणात, हे खरं आहे. कारण त्याला अन्नच गेलं पाहिजे पोटात. नुसत्या सलाईनवर माणूस 27 दिवस जगू शकतो जास्तीत जास्त. पण ते मी इथं पडून राहणार सलाईन, मला काही होणार नाही. मला नुसत्या रात्री सलाईन दिल्यात तर मी आज उठून बसतो. इतक्या कचाकच इंजेक्शन सोडली त्यांनी त्याच्यात, आणि इतक्या सलाईन सोडल्या की जशी त्यांना संधी सापडली असं मोटरीचा पैर सोड्यासारखं दाना सोडून दिलं सगळं. मला बघून तो वर बघून तरच अर्धी बाटली संपलेली होती. मग काय करत होते का ती पीत होती कुंकू, काय कुंकू खुपशेली काय केली इतकं. मग असं हे कोठडं मला वाटतं वैयक्तिक. सलाईन घेणं कोठड्यापणा नाही आहे, माणूस त्याने जगत पण नाही. पण मी उठून बसलोय, मग असली इच्छा नाही. त्या असलं करून बघा, काय इच्छा नाही. मी तुम्हाला किती मानतो हे सांगतो तुम्हाला. मी सलाईन घेणार, इथं पडून राहणार. तुम्ही लाखांनी येत राहणार ना रे, 1 लाख पावसाळ्यात. तुमची हडबड करू करे. रात्री 15-16 हजार पोरं चिखलात उभा असते. 15-16 हजार सोपा नाही. पोरं बसाना तो खाली उभा आहे ना. अशी जात नाही बघितली मी कधी, जगावर होणार बी नाही. इतके कट्टर जात आणि जातीचे पोरं माया लावणारे आणि कट्टर कवाच नाही पाहिजे जाते पण. आणि यांना भीड म्हणल्यावर हे काय करते, अवघड आहे. माझा समाजाचे लेकर चिखल बघानात, पाऊस बघानात, उभा राहायला जागा मिळाली का बघानात, आंध्रात लिंबाखाली चुकाटा आहे का नाही, येड्या बाबलीत काठे किती आहेत काय बघत नाही. गाड्या घसरल्या, खड्ड्यात गेल्या, तशाच उचलून बाहेर काढतात, उचलून. मग आता हे जर गाड्या उचलून डांबरीवर होते तर हाणणार एखादी चापट हाणतो चालता चालता, त्याचा किती भोगा करेल. मला एक जण व्हिडिओ दाखवला, गाडी खड्ड्यात गेलेली टक्कर उचली 5-25 जणांनी डांबरीवर आयला. आणि एखाद्या गाडीला, एखाद्या मोटरसायकलला एखाद्या मग चापटील मागून आणतो, त्याचं काय करते नाही. त्याला तर का ते काही सापडायचंच नाही. लय कट्टर जाते माझी. मला गर्व आहे, मी मरेपर्यंत तुमच्याशी नाही गद्दारी करीत.
पर्यंत तुमचं लेकरू म्हणून तुम्हाला तुमचं लेकरू म्हणून आयुष्याला शिवून दिसन असंच वागा. तुमच्या मान खाली होऊन असं वागणार नाही. मला कितीही बदनाम करून नये, मी खूप बदनामीचे डाव आणले त्यांनी माझ्या. मी नाही हटणार, नका काळजी करू. तुम्ही घरी झोपून राहिले तरी तुमच्या लेकराला आरक्षण देईल. आरक्षणच नाही, नुसतं तुमच्या शेती मालाला सुद्धा भाव द्यायला लावेल. त्याच्यात मी जात बघणार नाही. मी धनगराचं आरक्षण असेल, मुसलमानाचं आरक्षण असेल, यांच्याकडून घेतल्याशिवाय सोडणार. मी बदलत नसतो. मी बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग असेल, गोरगरीब ओबीसीचा आहे, 12 बलुतेदारांचा आहे. मी सगळ्यांच्या प्रश्नासाठी उभा राहणार. शेतकऱ्यांसाठी तर खांद्याला खांदा लावून उभा राहणार. कसे द्यायचे. मला दुसरी गोष्ट काल आली. रात्री कलेक्टर साहेब आले होते 2-2:30 वाजता. SP साहेब आणि कलेक्टर साहेब, ADM साहेब पण होते, DYSP साहेब पण होते, बरेचसे होते. मला रात्री लय दिसत नव्हतं, डोळे होते पण कळत नव्हतं. मी नाही सांगत राहू वेदना माझ्या लय काल सहन व्हायना म्हणून त्या तुम्हाला दिसल्या नाही, तर त्या बी मी दिसून दिल्या नसत्या तुम्हाला, कारण तुम्हाला सहन होत नाही म्हणून. ते काल मला सहन आणि इतके आव्हान लागले, पोटात पिळा पडला माझ्या सगळ्या आतड्याचा. त्यामुळे ते मला राहू. मला वाटतं बहुतेक मुंबई कोर्टानं मला काय डिटेल सांगितलं नाही, आणखी पण वकील ते सगळे आले होते की तुम्ही उपचार घ्या असं हायकोर्टानं सांगितलंय. आणि मी हायकोर्टाचा सन्मान करतो म्हणून रात्री सलाईन घेतल्या. काल माझे मायबाप लोकही ओरडे होते, आरडून म्हणूनही मी सलाईन घेतल्या. पण मग ते आता इथं पडून राहून घेण्यापेक्षा ते उपोषण नाही केलेलं बरं. मी इथं ते पडून राहून काय उपयोग नाही. तसा माझा समाज खूप त्रासात जातो. मला काय झालं की मग ते तिकडं आंदोलनं करणार, रस्त्यावर येणार, पावसात इकडे येणार, गावं इकडे निघालेत. काल मालतच झाल्यापासून महाराष्ट्रात इथं बऱ्याच जागा नाही. चिखलात त्यांचे किती हाल होते कोण सांगत नाही, दुखणे आले सांगत. मग नुसते सलाईन घेऊ आणि तर पडून राहून तुमचे हाल करू, हे मला तरी एक मुलगा म्हणून शोभतंय का? मला तरी शोभतंय का? दिली संधी त्यांना. तर त्यांच्यासाठी एकट्या फडणवीस साहेबांसाठी 9 दिवसाचं उपोषण कडक झालंय, तपश्चर्या झाल्या. इथून पुढे वेळ आहेच ना त्यांना. आचारसंहितापर्यंत त्यांनी द्यायचं, मी राजकीय भाषाने वापरणार. पण नाही दिलं, माया नावाने बोलायचं नाही. भारत नाही, भारताच्या बाहेरून जरी तज्ज्ञ आणले तरी निवडणुकीचं गणित नाही दिल्यावर बिघडणार मराठा म्हणजे बिघडणार. हे मलाही चॅलेंज द्या समोरून तुम्ही, मीही चॅलेंज देतो तुम्हाला हे समोर. मी नाही बघू शकत. आणि असं मला एकट्याला वाटलं की रात्री पोरांचे एवढे हाल झाले. आत्ता एवढा धोधो पाऊस येत आहे, सगळे मंदिराच्या पलीकडचे मंदिराच्या बाहेरचे सगळे पोरं भिजलेले काकडे, पण एक बी मागे सरकायला तयार नाही. मला जाणं असावं. इतके हाल अपेष्टा जर समाजाच्या होणार असल्या चिखलात मुसळधार पावसात, आपण थांबलेलं बरं. हे हाल अपेष्टा सण समाजाला काय करायला लावायचं? मी तर करतोच आहे. त्यांनी रोज मला इथं यायचं आणि कोरडं पडेपर्यंत रडायचं. काल या मंडपमध्ये फक्त आक्रोशच होता, दुसरं काय नव्हतं. नुसती रडापडी. काहीतरी रस्ता बी अडवला, त्या रागात नाराजीत असं काहीतरी कळालं मला. म्हणजे आया बहिणी थांबाय सुद्धा तयार नव्हते. त्यांचं जे काम नाही त्या काम मायला करायला लागले रस्त्यावरतीच. का इतक्या रणरागिणी झाल्या भयानक त्या, त्यांनाही ते सहन व्हायला. आता एक पाऊस चालू, याच्यात समाज नाही थांबणार, येणारच. वरून कोर्टानं पण सांगितलं की तुम्ही उपचार घ्या. आता कोर्टाचा मी सन्मान करतोय, हायकोर्टानं सांगितलंय. मग आता मी जर सलाईन घेतोय तर मी इथं पडून राहणार आहे, मला काही होणार